मान्सून आज गोव्यापर्यंत पोहोचलेला आहे असं हवामान विभागाने सांगितलंय. पण पुढे ब्रेक लागू शकतो का? नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. तर आज हवामान विभागाने सांगितलं की 5 जून रोजी मान्सून इकडे पणजी पासून इकडे बंगलोर आणि इकडे मग सालेम आणि पंबन हे जो तमिळनाडूचा भाग आहे या ठिकाणी पुढे सरकलेला आहे. पण हवेची दिशा पाहता या ठिकाणी पाऊस तर झालेला आहे, पण मान्सूनसारखे वारे अजूनही वाहताना दिसत नाहीत. पण हवामान विभागाचा क्रायटेरिया केरळपासून उत्तरेकडे वेगळा आहे, की ते हवा पाहत नाहीत, की किती उंचावरती पश्चिमेकडून हवा आहे. जमिनीवरची हवा आणि पाऊस हेच पाहून त्यांनी इथपर्यंत मान्सून दाखल झाल्याचं सांगितलंय. आणि पुढील 2 ते 3 दिवसात दक्षिण कोकण म्हणजे आपल्या तळ कोकणात मान्सून दाखल होऊ शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय. जरी तो 8 तारखेपर्यंत दाखल झाला, तर त्यापुढे राज्यात पावसात ब्रेक पडताना दिसतोय. त्यामुळे जर तुम्ही पेरणीचा निर्णय घेणार असाल, तर तुमच्या कृषी विभागाचा सल्ला नक्की घ्या आणि पाण्याची उपलब्धता सुद्धा पहा. कारण पुढे जर पावसात ब्रेक लागला, तर मात्र अवघड होऊ शकतं. सध्या जर आपण स्थिती पाहिली, तर हवेची अस्थिरता ही महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये दिसते. गडगडाट आणि पावसाचे ढग हे राज्यात पाहायला मिळत आहेत. पण हा पाऊस मुख्यत्वे दक्षिण भागांपुरताच मर्यादित बऱ्यापैकी दिसतोय. आणि सायंकाळची सॅटेलाईट इमेज जर आपण पाहिली, तर पुण्याचे पूर्वेकडील काही तालुके इंदापूर, बारामती असेल, त्यानंतर इकडे साताऱ्यातील बऱ्यापैकी भाग आहे, पूर्वेकडील फलटणच्या आसपासचा भाग, माळशिरस आहे, करमाळ्याच्या आसपासचे भाग आहेत. या ठिकाणी पाऊस झाला. आता ही काही भागांमध्ये पाऊस सक्रिय आहे. धाराशिव, लातूर, नांदेडकडे काही ठिकाणी पाऊस सक्रिय आहे. थोडासा हिंगोलीकडे सुद्धा पावसाचे ढग दिसतायत. या व्यतिरिक्त नाशिकच्या पूर्वेकडील अतिपूर्वेकडील भाग आणि त्याला लागून असलेला जळगावचा भाग या ठिकाणी नवीन ढग निर्मिती होते. थोडेसे लक्ष ठेवा. त्याला लागून असलेलं छत्रपती संभाजीनगर लक्ष ठेवा. रात्री उशिरा जालन्याकडे सुद्धा थोडीफार शक्यता बनताना दिसते पावसाची. जालना, बीड, धाराशिव सगळीकडे नाही, थोड्या-थोड्या क्षेत्रासाठी ही शक्यता रात्रीसाठी राहील. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या पावसाची शक्यता थोडीशी कमी होताना दिसते. तरी थोडी शक्यता राहील, की सिंधुदुर्ग, गोवा, रत्नागिरी सकाळी सकाळी किंवा पहाटे पाऊस होण्याची थोडीफार शक्यता राहील. म्हणजे परवा पहाटे किंवा उद्या सकाळी सुद्धा थोडी शक्यता राहील. त्यानंतर पुणे असेल, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या 1-2 ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो. तसेच सोलापूरच्याही काही ठिकाणी गडगडाट आणि पावसाची थोडी शक्यता आहे आणि ही जी केशरी रंगात शक्यता दाखवली ती साधारण 30% ते 40% शक्यता आहे आणि हा पाऊस सार्वत्रिक नसेल. त्यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि इकडे नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव या भागांमध्ये सुद्धा एखाद्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती होऊन थोडाफार पाऊस होण्याची शक्यता दिसते. ही शक्यता साधारणतः 20% च्या आसपासपर्यंतच आहे. व्याप्ती सुद्धा खूप जास्त नसेल. राहिलेला भाग आहे पूर्व विदर्भ. स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस होईल. कोकणात 1-2 ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटे पश्चिमेकडून ढग आले तर थोड्याशा सरी बरसतील. जास्त पावसाची शक्यता दिसत नाही. थोडंसं जळगावच्या उत्तर भागात आज रात्री सुद्धा एक छोटासा ढग उत्तरेकडे विकसित होताना दिसतोय. मोठ्या क्षेत्रावर नाही, मग त्याच्या आसपास पाऊस येईल आणि काही ढग इकडे अकोला, अमरावती इकडे सुद्धा रात्री उशिरा येऊ शकतात. त्यामुळे त्याही ठिकाणी आज रात्रीसाठी लक्ष ठेवा. हवामान विभागाचा जर आपण इशारा पाहिला तर 6 तारखेसाठी सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट. धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर हलका पाऊस किंवा हलकी गर्जना. मुंबई, ठाणे, पालघर उष्ण आणि दमट हवामान आणि सायंकाळी 1-2 ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होऊ शकते. असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.